मार्केट क्रॅश म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? अगदी 1929चा वॉल स्ट्रीट क्रॅश असेल किंवा तेव्हा आपलं मार्केट ऍक्च्युली इनिशियल फेजला होतं, मॅच्युअर नव्हतं, पण 1992 सालचा हर्षद मेहताचा स्कॅम असेल. त्याच्यानंतर .com बबल आला 1998ला. 2001 साली केतन पारेखने गोळ केला. त्याच्यानंतर मार्केट क्रॅश झाले. 2008 साली अमेरिकन इकॉनॉमिक क्रायसिसमुळे जागतिक मार्केट बुडाले. त्याच्यानंतर अगदी 2020चं उदाहरण करोनामुळे मार्केट पडले. मग आता पुढचा स्कॅम कुठला, पुढचा क्रॅश कुठला, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि मी आज त्यासाठी तुमच्यापर्यंत आलोय. तुम्हाला वाटेल हा ठीक आहे अरे वारमुळे मार्केट पडेल, पण लक्षात ठेवा कुठलंही वार असेल किंवा करोना असेल, ह्यासारखी न्यूज जर पुन्हा मार्केटमध्ये आली ना, मार्केटला काही फरक नाही पडणार, कारण ही न्यूज आता मार्केटने डिस्काउंटेड केलेली आहे. पण मी आज असे एका लिगल स्कॅम विषयी बोलतोय की कदाचित ते पुढचं रिझन असू शकतं इंडियन मार्केटमध्ये क्रॅश येण्याचं. आणि साहजिक आहे, जेव्हा मी व्हेरियस अँगलने बघत असतो की अरे साहजिक आता मार्केट एवढं टॉप लाईक करेक्शन येत आहेत, पण काय मजबूत रिझन नाही, पण कधीतरी मार्केट 30-35% 40% क्रॅश देणारच आहे ना, मग ते संभाव्य रिझन काय असू शकतं. आणि ह्याच्या जेव्हा मी काम करायला सुरुवात करतो तेव्हा एक गोष्ट माझ्या पुढे आज आली आणि मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेन. मला आवडेल हे का तुमच्यापर्यंत शेअर करतोय, तर कुठली भीती नाही आपल्याला मनात ठेवायची, पण एक क्लिअरिटी हवी आहे की आपण कुठे ट्रॅप होऊ शकतो. आणि ही जी आज गोष्ट मी शेअर करतोय ह्याच्यामध्ये कित्येक जण कदाचित ट्रॅप पण झालेले आहेत आणि हा एक लिगल स्कॅम आहे. कारण आजकाल जिकडे तिकडे IPOचा सुळसुळाट झालेला आहे. म्हणजे हातगाडीवर जशी फळं मिळतात तशी IPOज आज मार्केटमध्ये फटाफट मिळतात आणि लोक झटाझट त्याच्यामध्ये पैसे लावतात करोडपती होण्यासाठी. पण काय होतंय बघूया आपण ऍक्च्युली याच्यामध्ये. आता ह्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला थोड्या अंडर एस्टिमेट करायच्यात आणि काय करायचंय, कारण काही लूपहोल्स असे असतात मार्केटमध्ये की ज्याचा फायदा घेतला, जसं जसं हर्षद मेहता लूपहोलचा फायदा घेतला सिस्टीमचा आणि स्कॅम केला आणि बरेच लोक याच्यामध्ये लॉस मध्ये अडकले. आणि IPOची अशी कंडिशन आहे की 10 मधले 9 IPO आता चांगल्या प्रमाणात लिस्टिंग देतात त्याच्यामध्ये. आणि IPOचा इतिहास जर तुम्ही पाहायला गेले, 1977 साली रिलायन्सचा पहिला IPO इंडियन मार्केटमध्ये आला आणि आत्ताची जर कंडिशन आपण सहज मी याच्यामध्ये टाकायला गेलो की काय प्रॉफिट रेशो याच्यामध्ये, तर अगदी 2024 मध्ये 76 IPO आले आतापर्यंत, 2023 मध्ये 36 IPO आले, 2022 मध्ये जवळपास 47 IPO आले. मग तुम्हाला वाटेल प्रश्न त्यात काय, पण तुम्हाला माहिती आहे का जो प्रॉफिटेबिलिटीचा डेटा आहे 2021 मध्ये जेवढे पण IPO आले अप्रॉक्स 81% गेन त्याच्यामध्ये झाला. 22 मध्ये जे आले त्याच्यामध्ये अप्रॉक्स 71% प्रॉफिट झाला, म्हणजे जर सरासरी काढली तर. आणि 23 मध्ये जे आले त्याच्यामध्ये अप्रॉक्स 85% प्रॉफिट झाला. 2024 म्हणजे ह्या वर्षामध्ये आतापर्यंत जेवढे पण काय IPO आलेत अप्रॉक्स पकडता 75% ऍव्हरेज निघतोय, म्हणजे एवढा पर्सेंटेज प्रॉफिट याच्यामध्ये होतोय. परंतु आता मेन गेम इथे ऍक्च्युली सुरू होतोय. म्हणजे तुम्हाला पडेल मी आता जो डेटा काढला तुमच्या पुढे शेअर करतो, तुम्हाला पण आयडियाज येतील हे काय होतं इंडियन मार्केटमध्ये. IPO मध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या अप्लाय करता तर नॉर्मली 2 पद्धतीने अप्लाय केलं जातं, बरोबर. 2 पद्धत. तिथली पहिली पद्धत कुठली असती, मी IPOला अमुक अमाऊंट लावेल, अलॉट झाले तर जे काही मला लिस्टिंग गेन मिळेल मी बाहेर पडेल, कारण मी 4-2 कुठले व्हिडिओ बघून आलेला असतो याच्यामध्ये. 2 प्रकारचे ऍक्च्युली. दुसरा प्रकार असतो इन्व्हेस्टमेंटचा, तो काय करतो IPO घेतो आणि लॉंग टर्म साठी याच्यामध्ये थांबतो. ज्या पद्धतीने आजपर्यंत बघा भरपूर IPO आले, TCS असेल बरोबर, रिलायन्स असेल बरोबर, यासारखे कित्येक कंपनी, SBI असेल, ITC किंवा भरपूर मोठ्या कंपन्यांचे आपण जे काही शेअर्स घेतो यांचे कधी ना कधी IPO आले होते, पण एका उच्च लेवल आतापर्यंत ते आलेले आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडेल की अरे याच्यामध्ये काय, तर बघा आधी नेहमी पॉझिटिव्ह अँगल आपण बघूया, नंतर तुम्हाला ऍक्च्युली मेन गेम काय होतो याच्यामध्ये हे मला इथे सांगायला तुम्हाला प्रॉपरली आवडेल. ओके, जसं की IPO मध्ये 2 टाईप असतात, एक असतो मेन बोर्ड IPO, दुसरा असतो याच्यामध्ये SME IPO. आता SME IPOच्या स्कॅम विषयी मी नंतर बोलेल, आता मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. तुम्ही कमेंट करा, तुम्हाला जर ह्या व्हिडिओ टॉपिक आवडला तर तुम्हाला त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करेल. ज्या पद्धतीने बघा IRFCचा IPO आला, बरेच दिवस रेंज बाउंड होता, कारण जे कंपनीला लिस्टिंग घेतलं त्याला आणायचा प्रयत्न केला 25 रुपयाला, तर त्या लेवललाच तो ओपन झाला. 1 वर्ष 1.5 वर्ष तिथे रेंगाळला आणि आता जवळपास तो तिथून शूट झाला 150 रुपयापर्यंत गेला. त्यानंतर पारस डिफेन्स आला, त्याच्यामध्ये जवळपास 210% रिटर्न दिसत आहेत. झोमॅटो दिसतोय, इंडिगो दिसतोय बरोबर, डूम्स IPO आला आणि असे बरेच आहेत की ज्याच्यामध्ये चांगले रिटर्न लोकांना मिळाले, की त्यातले बहुतांश चांगलेच चालले आणि बहुतांश मध्ये लोकांनी बऱ्यापैकी रिटर्न बनवले. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल हे काय नक्की याच्यामध्ये काय, तर लक्षात ठेवा मेन कंडिशन आता इथे सुरू होती गेम. ओके, IPO मध्ये बऱ्याच कंपन्या ओव्हर हायप्ड केले जात आहेत, त्यांची प्राइस फुगवून दाखवली जाते, लक्षात ठेवा. कारण काय होतंय आता बघा, जसं एक उदाहरण देतो, बजाज हाऊसिंग फायनान्स, तो IPO मार्केटमध्ये आला, तो आल्यानंतर त्याचं जे लिस्टिंग झालंय त्यानंतर तो जवळपास 36% आतापर्यंत ड्रॉप आहे आणि प्रोबॅबिलिटी आहे तो अजून पडेल.
मग आता हे काय होतं, अजून बरीच उदाहरणे मी तुम्हाला सांगेल. ओके, हे काय होतं, एक सिंपल रूल लक्षात ठेवा. IPO जेव्हा कंपनी एखादी मार्केटमध्ये आणते, म्हणजे उद्या तुम्हाला पण वाटलं तुमचा बिझनेस मार्केटमध्ये लिस्ट करायचा आहे, करू शकता. आत्ताची एवढी सोपी प्रोसेस आहे. ऍटलिस्ट 3 वर्षाचा एक व्यवस्थित रेकॉर्ड तुम्हाला दाखवावं लागतं सेबीला आणि तुमची काय रिक्वायरमेंट्स आहेत ते. आणि जर समजा तुमची कंपनी 1 कोटीची, म्हणजे आत्ताची व्हॅल्युएशन तुमची 1 कोटी आहे, तर तुम्ही अगदी त्याच्या 150 पट म्हणजे 150 कोटी मार्केटमधून लोकांकडून उचलू शकता. म्हणजे विचार करा, तुमच्या व्हॅल्युएशनच्या 149 पट ऍडिशनल व्हॅल्युएशन तुम्हाला मार्केटमधून मिळते. फक्त तुम्हाला साहजिक आहे काय डॉक्युमेंटेशन दाखवावं लागतं. तुम्ही जेवढे डॉक्युमेंट मजबूत बनवाल तेवढं ते रिक्वायरमेंट नुसार मिळेल याच्यामध्ये. पण आता इथे लोक ट्रॅप होत आहेत. मेन गेम इथे ऍक्च्युअली याच्यामध्ये PN गाडगीळ आला, लिस्टिंग नंतर 19% फॉल आहे. ओला इलेक्ट्रिकल आला 56% ड्रॉप आहे. क्रॉस आला 36% ड्रॉप आहे. याच्यामध्ये पेटीएम तर सगळ्यांनाच माहिती आहे. ऍक्च्युअली याच्यामध्ये 84% फॉल त्याच्या टॉप पासून आहे, तिथपर्यंत गेलाच नाही, कारण पेटीएम तर सगळ्यांना माहित होतं. लोकांना वाटतं त्याच्यामध्ये पैसा बनेल. टाटा टेक्नॉलॉजी असं नाव आहे की प्रत्येकाला वाटतं टाटाची कंपनी म्हणजे पैसा बनेल. लिस्टिंग मध्ये लोकांनी उड्या मारल्या, बिचारे आता सगळे अडकून बसलेत. 22% ड्रॉप आहे त्याच्या टॉप लेवल पासून आणि अजून पण तो थांबायचं नाव घेत नाहीये. मग तुम्हाला आता प्रश्न पडेल की नक्की आम्ही काय करावं. ह्याचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? तर याचा अर्थ असा आहे की आपण वरच्या व्हॅल्युएशनला अडकून बसतोय. कारण कुठलीही गोष्ट भले आपल्याला माहित नाही एखाद्या कंपनीचं किती व्हॅल्युएशन होऊ शकतं, पण जेव्हा एखादा FIs वाला आहे, DIs वाले ते इन्व्हेस्ट करताना प्रॉपर व्हॅल्युएशन बघून चेक करतात. आणि जेव्हा शेअर्स विकायचे तेव्हा ज्या कंपन्या व्हॅल्यू त्यांची फंडामेंटली वीक आहे त्या आधी विकतात. आणि तेच ह्या कंपन्यांबाबत होते, कारण त्यांचा ओव्हर हायप्ड झालाय, फुगा झालाय यांच्या मार्केटमध्ये. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअली ह्या कंपन्या याच्यामध्ये काय होत आहेत, पडत आहेत. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, ह्या कंपन्या फक्त फंड राईज करतात. 2 प्रकारचे IPO मार्केटमध्ये असतात. जो मेन IPO आपण बघितला त्याच्यामध्ये 2 पद्धती असतात. एक असतो ऑफर फॉर सेल विकताना आणि एक असतो फ्रेश इश्यू. फ्रेश इश्यू असेल ना काही प्रॉब्लेम नसतो, पण बहुतांशी कंपन्यांमध्ये ऑफर फॉर सेलचं प्रमाण जास्त आहे. हुंडाई सारखं उदाहरण देतो. भले तो आता ऑफर फॉर सेल म्हणजे प्रमोटर पैसा स्वतःकडे घेत आहेत, स्वतःचे स्टेक्स लोकांना देत आहेत. कारण भले नंतर ना प्राइस खाली गेली, कंपनी तर बंद नाही पडणार ती, लक्षात ठेवा. कारण ते शेवटी कंपनीने त्या लोकांना विकलेलं असतं. त्याचं व्हॅल्युएशन डाऊन झालं तर काही खूप मोठा फरक पडणार नाही. पण लोक इथे ट्रॅप होतात त्याच्यामध्ये. आणि फंड रायझिंग मोठ्यामध्ये करणे ही सध्याची आम्हाला एक लिगल टेक्निक याच्यामध्ये जाणवतीये. आणि सगळ्याच कंपन्या याच्यामध्ये नक्कीच नाहीयेत. काही ठराविकच कंपन्या अशा आहेत की जे लोकांना माहित नाहीये, जिथे हाईप केला जातो याच्यामध्ये, आणि त्यामुळे आपण याच्यामध्ये ट्रॅप होतोय. समजलं मित्रांनो काय गडबड आहे याच्यामध्ये मार्केटमध्ये चाललेली. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर आम्ही काय करावं याच्यामध्ये, आपण कसं वाचू शकतो या ट्रॅप पासून. कारण भविष्यात जर एखादा स्कॅम झाला किंवा मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅश झाले, तुम्हाला वाटेल अदानीचा अमुक अमुक काही न्यूज आली, मार्केट पडले, पण ती फक्त अदानी पुरती. पण जेव्हा हे सगळं काय निघालं कंपन्यांचं, तर मार्केटला क्रॅश करू शकतात. का तर ऍक्च्युअली ह्या कंपन्या ओव्हर व्हॅल्यूड होत्या आणि त्या लिस्टिंग नंतर त्या लेवलला कधीच पोहोचणार पुढच्या 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये किंवा अगदी वर्षांपर्यंत. कारण प्रत्येकाची पेशन्स लेवल 3 ते 6 महिन्याच्या पेक्षा जास्त नसते. तुम्ही पण चेक करा. आपण नंतर विकून टाकतो आणि नंतर कदाचित जरी तो वर गेला तरी काही बेनिफिट घेता येत नाही याच्यामध्ये. ओके, तर आता हा तुम्हाला फंडा कळला याच्यामध्ये काय करायचंय. मग तुम्हाला प्रश्न पडेल आम्ही काय करावं याच्यामध्ये. तर एक गोष्टी सांगतो तुम्हाला काही महत्वाच्या की ज्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा याच्यामध्ये. आजकाल IPO हे पंपिंग आणि डम्पिंग साठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ह्या व्हिडिओवर क्लिक करा, तुम्हाला पंपिंग आणि डम्पिंग काय असतं हे सगळं आम्ही याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. पहिली गोष्ट तुम्हाला हे समजून घ्यायचंय की IPO कशासाठी आणला जातोय, कंपनीचं प्लॅन काय, ऑफर फॉर सेल आहे का फ्रेश इश्यू आहे. ऑफर फॉर सेल असेल तर थोडं सावधच राहा, कारण इथे ट्रॅप होण्याचे चान्सेस डबल आहेत फ्रेश इश्यू पेक्षा. असं नाही की फ्रेश इश्यू फेल नाही होणार, पण इकडे ऍक्च्युअली चान्सेस जास्त आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, पण हे IPOs काय येते तेवढ्या प्रमाणामध्ये, साहजिक हे प्रमाण वाढत राहणार आणि वाढत राहिलं पाहिजे. कंपन्या लिस्ट होत आहेत, परंतु IPO लिस्ट करण्यामागे महत्वाचे काही रिझन्स असतात. त्यापैकी मेन रिझन असतं पहिलं, कंपनीसाठी फंड रेज करणे, कंपनीचा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट असते, कंपनी एखादी लिस्ट होते, साहजिक ते काही वर्षांपूर्वी कदाचित एक स्टार्टअप असतं आणि स्टार्टअप फेज मध्ये बऱ्याच कंपन्यांकडून इन्व्हेस्टमेंट घेतली जाते आणि त्या कंपन्यांना लॉंग रन मध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना त्यांचा एक प्रॉफिट आला की निघून जायचं असतं आणि मग बऱ्याच वेळेला IPO थ्रू ऑफर फॉर सेल द्वारे त्यांचे शेअर्स काढून टाकले जातात आणि ऍक्च्युअली काय होतं, ती लोक बाहेर पडतात जी मेन मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लावलेला असतो ते. तिसरी गोष्ट असते याच्यामध्ये, ते म्हणजे कंपनीचं डेब्ट क्लिअर करणे आणि राहिलेला पैसा बिझनेसमध्ये वापरणे. आता साहजिक आहे ह्या 3 गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये IPOs मार्केटमध्ये येत आहेत आणि भलेही जर ह्या गोष्टी सक्सेसफुल ठरल्या तर
आयपीओ नंतर कंपनीची प्राइस वर जाते, कंपनी बिझनेस चांगला परफॉर्म करतो आणि जरी नाही केला तर यांच्या खिशातलं काही जात नाही, कारण ते डॉक्युमेंट दाखवू शकतात की अशा गोष्टींमुळे बिझनेस फेल झाला, कंपनी अमुक लेवलपर्यंत रेंगाळती. कारण सेबी किंवा कोण नाही विचारायला जाणार की आयपीओ नंतर आलेल्या प्राइस नंतर तुमची कंपनी का पडतीये, का 60% डाऊन आहे, का प्राइस मध्ये एवढा फॉल आलेला आहे. तर शेवटी हा सगळा मार्केटवर डिपेंड होतात. त्यामुळे ह्या गोष्टींवर थोडा फोकस करा आणि थोडा विचार करा. आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की ह्या आयपीओचा बबल जो असतो ना, हा कधी फुटतो, कधी काय होईल याच्यावर डिपेंड न करावं. इथून पुढे जे पण आयपीओज येत आहेत इथे तुम्ही विचार करा की मला याच्यामध्ये पैसे शॉर्ट टर्म साठी लावायचे का लॉंग टर्म साठी लावायचे. तुम्ही जर समजा शॉर्ट टर्म साठी पैसे लावताय आणि तो आयपीओ चांगलं लिस्टिंग देतो जे आत्ताच्या कंडिशननुसार, तर निघून जावं. किंवा तुम्हाला जोही प्रॉफिट झालाय ओके तेवढ्याच किमतीचे शेअर्स ठेवा, तुमची ऍक्च्युअली इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट काढून घ्या आणि जाऊ द्या. मग तो वर गेला तरी बेनिफिट आहे, खाली गेला तरी, कारण तुमची मुद्दल इथे कुठल्याही पद्धतीने अडकणार नाही. हा फॅक्ट्सवर काम करा. किंवा बऱ्याच वेळेला आयपीओ ओव्हर सबस्क्राईब होतात त्यामुळे आपल्याला तिथे मिळत नसतात, तर तुम्हाला तिथे मोस्टली काय करा, रिटेल कॅटेगरी सोडायची आपल्याला त्याच्यामध्ये ओके. आणि वरची जी HNI कॅटेगरी असते त्या कॅटेगरीमधून पण आपण त्याला अप्लाय करू शकतो. फक्त साहजिक आहे इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अमाऊंट असणं गरजेचं नाही, तर साहजिक आहे फॅमिलीच्या विविध लोकांच्या अकाउंटमधून तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. ते पण कधी करणार, ह्या सगळ्या गोष्टींचा अधिक जजमेंट घ्यायचं आहे मला की काय होऊ शकतं याच्यामध्ये, कंपनी कुठल्या लेवलची आहे, कंपनीचं व्हॅल्युएशन काय आहे, आणि त्यानंतरच अप्लाय करा. आणि ह्या गोष्टी जर कळत नसतील ना तर शांत राहा ओके. कारण तुम्ही ते सोडून जर दुसऱ्या एखाद्या स्टॉक्समध्ये पैसे लावले तर ऍटलिस्ट काही ना काही तुम्हाला भेटणार आहे. ओव्हर हाईप, इमोशनल, सेंटिमेंटल होऊन जर आपण मार्केटमध्ये येतोय, अडकतोय, तर कदाचित आपण इथे ट्रॅप होऊ शकतो मित्रांनो. आणि हेच आज मला तुम्हाला शेअर करायचं होतं की काय फंड आहे ऍक्च्युअली आयपीओचं ओव्हर हाईप केली जाते बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच कंपन्यांच्या बाबतीत जिथे लोक अडकलेत. आता मला सांगा तुम्ही असे किती आयपीओ आहेत की ज्याच्यामध्ये तुमची ऍक्च्युअली पोझिशन अडकून बसली, म्हणजे तुम्ही घेतला त्याच्यानंतर प्राइस वर नाही गेली, किंवा तो मार्केटमध्ये आला त्याच्यानंतर मी एंट्री घेतली आणि नंतर तो कंटिन्यू खाली पडतोय. कारण काय होतं आयपीओ मध्ये जर आपल्याला भेटला नाही तर साहजिक आपला ट्राय असतो लिस्ट झाल्यावर घेणे, पण लिस्ट झाल्यावर जर तो त्याच्या प्राइसच्या 100 पट वर असेल किंवा डबल झालेला असेल तुम्हाला तो साहजिक आहे ना, मग तिथे तुम्ही ट्रॅपच होणार आहे याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी थोड्या ध्यानामध्ये घ्या, याच्यावर काम करा आणि प्लीज ट्रॅप पासून वाचा. हा व्हिडिओ कुठलाही तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाहीये, ही काही चुकीची गोष्ट असं दाखवण्यासाठी नाहीये, कारण काही गोष्टी लिगली पण केल्या जाऊ शकतात ज्याच्यामध्ये आपला कष्टाचा पैसा अडकू शकतो आणि तो वाचावा यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे जो आम्ही तुमच्यापर्यंत सांगा. आयपीओ जो काही स्कॅम आहे कदाचित होऊ शकतो का नाही, तुम्हाला काय वाटतं ह्या विषयाविषयी खाली कमेंट करून सांगा, कारण बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यापैकी एक गोष्ट आहे ओके. तर याच्यावर थोडं तुम्ही पण काहीतरी विचार करा आणि प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि नक्कीच जर आवडला असेल ना तर बिंदास्त शेअर पण करून टाका. धन्यवाद.